थोडक्यात सांगा, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक संकल्पना नेहमी मांडलेली आहे, नेहमी त्याचा पुरस्कार ते करत असतात. क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड. भारतात निर्मिती करा, जगासाठी निर्मिती करा. आता ही संकल्पना त्यांची आहे. त्या संकल्पनेला ह्या करारामुळे गती मिळणार आहे. आता या कराराच्या बळावर 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट म्हणजे 100 अब्ज डॉलर्सवर नेण्याचं आपलं उद्दिष्ट आहे आणि भारताला 300 अब्ज डॉलर्सची वस्त्रोद्योग महासत्ता बनवण्याचं उद्दिष्ट आहे. हे कितपत साध्य होईल, अगदी थोडक्यात सांगा. मोठं आव्हान आहे. बरोबर आहे, मोठा प्रश्न आहे खरं तर. हा चर्चेचा स्वतंत्र प्रश्न होऊ शकतो. बरोबर. परंतु मी असं म्हणेन की हा जो भारत आणि ब्रिटनमध्ये झालेला सेटा करार आहे, हा अर्थातच या सरकारची फार मोठी एक उपलब्धी आहे. देशाला दिलेलं त्यांचं हे फार मोठं एक योगदान ठरेल. माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ज्या पद्धतीने आर्थिक गती भारताला दिलेली आहे आणि उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे, त्याची जबाबदारी सर्वच लोकांची आहे. ती भारतातल्या सर्व लोकांची आहे. त्यांनी ती जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे आणि ती पार पाडण्यासाठी खूप आणि काम करावं लागेल. मला असं वाटतं की आपण हे उद्दिष्ट साध्य करू. 2030ला आपला भारत आणि इंग्लंड मधला जो टोटल व्यापार आहे तो निर्यातच्या दृष्टीने डबल झालेला असेल आणि आपली आत्ताची जी 4.9 ट्रिलियन जी इकॉनॉमी आहे, 3.9 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, ती 5 ट्रिलियनच्या वर जाईल अशी शक्यता त्या दृष्टीने टाकलेलं हे फार मोठं अतिशय पॉझिटिव्ह असं पाऊल मी समजेन. आणि 100% मेक इन इंडिया अँड सेल अब्रॉड या जी कन्सेप्ट आहे, म्हणजे भारतात बनवा आणि जगाला ते पुरवा, यासाठी इंग्लंडमधली सुद्धा सगळी इंडस्ट्री त्याकडे निश्चितपणे पाहिल. कारण इंग्लंड आणि इंडिया या पॅरलल इकॉनॉमीज आहेत. आता जर बघायचं झालं तर आकाराच्या दृष्टीने आपण लवकरच त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ. त्याचं कारण भारतामध्ये उत्पादन करणं हे आणि जास्ती कॉम्पिटिटिव्ह, म्हणजे आणखीन जास्ती फायदेशीर ठरेल सर्व जगाला. क्वालिटी वाईज भारत अत्यंत उत्तम दर्जाचं क्वालिटी निर्माण करतोच आहे आणि त्यामुळे या सरकारने जो भारत आत्मनिर्भर करण्याचं जे एक स्वप्न लोकांसमोर मांडलेलं आहे, बरोबर, ते निर्माण करण्यामध्ये उद्योग, व्यवसाय, सर्व ऍग्रिकल्चर, इतर सर्व उद्योजक यांचं सगळ्यांचं जर कॉन्ट्रीब्युशन भक्कमपणे मिळालं तर उद्दिष्ट 2030च्या आधी सुद्धा होईल. अगदी उल्हासजी, म्हणजे खात्रीने विश्वास वाटतो. बरोबर. छोट्या इंडस्ट्रीकडनं आम्ही निश्चित प्रयत्न करतो. मी एकच शेवटी सांगेन, आम्ही ज्या वेळेस सुरुवात केली, फक्त 2012-13 साली सुरुवात केली, त्याच्यापासून आतापर्यंत केवळ अशा पद्धतीच्या FTAs निरनिराळ्या देशांबरोबर झाल्यामुळे, EU बरोबर उदाहरणार्थ झाल्यामुळे, आमच्या कंपनीचा व्यवसाय हा आम्ही दरवर्षी दुपटीने वाढवत चाललेलो आहोत. आज आम्ही 100 कोटी गेल्या वर्षी होतो, या वर्षी आम्ही 350-400 कोटीपर्यंत पोहोचलेलो आहोत. हे सगळं श्रेय अगदी निश्चित उल्हासजी, म्हणजे आपण असं म्हणूया की इंग्लंडमधली बाजारपेठ, कारण इंग्लंडच्या दृष्टीने हा व्यापार करार झालेला आहे, तर इंग्लंडमधली बाजारपेठ, त्या बाजारपेठेच्या दृष्टीनं आपल्याला आपली स्पर्धात्मकता सुद्धा वाढवावी लागेल. आता भारत UK CETA हा भारत